आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेचं आयोजन आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ रामचंद्र वाघमारे आणि आदिवासी मित्रमंडळ तालुका कर्जत यांच्या वतीने करण्यात आलं होतं। स्पर्धेचं उद्घाटन कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते झालं, तर बक्षीस वितरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आलं। या स्पर्धेत कर्जत तालुक्यातील कातकरी, ठाकूर, महादेव कोळी या आदिवासी समाजातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रेक्षकांना मोहून टाकलं। या स्पर्धेत जिगरी ग्रुप या संघाने प्रथम क्रमांक पटकावला। वर्धना पायल 11 द्वितीय क्रमांक, 5161 वॉरियर्स तृतीय क्रमांक, तर शिवशक्ती 11 चौथा क्रमांक पटकावला। स्पर्धेत पंच म्हणून संजय वाघमारे, विजय हिलम, नितीन पवार, सागर पवार, अरुण वाकचौरे, सुरेश निरगुडे आणि सचिन पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या समालोचनाचं काम योगेश ढोले, चेतन पिरकड, संदीप बोराडे, धनंजय पवार, राकेश कौठे आणि मारुती पवार यांनी पार पडलं। गुणलेखनाची जबाबदारी महादू पवार यांनी सांभाळली, तर स्वयंसेवक म्हणून गुरु हिलम, सखाराम हिलम, रितेश वाघमारे, लखू पवार, प्रसाद पवार यासारख्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं। स्पर्धा संपल्यावर आयोजक सोमनाथ रामचंद्र वाघमारे यांनी विजेत्या संघाचं आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। त्यांनी आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक केलं। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।